मध्ये उभे राहूयात. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. I greet you all in the name of the Lord Jesus Christ this morning. आज सकाळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी आपणा सर्वांना अभिवादन करत आहे. As the psalmist says, जसं की स्तोत्र करता how सांगतो, good and how pleasant it is to worship the Lord. हे किती चांगलं आहे आणि आनंददायी आहे देवाची उपासना भक्ती करणं. Hallelujah. हालेलुया. We have come here to give thanks to the King of Kings and the Lord of Lords. आपण या ठिकाणी आलो आहोत राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूची भक्ती उपासना Because करण्यासाठी. He is to be glorified and lifted high in our praises this morning. कारण आज सकाळी तो आपल्यामध्ये स्तुती योग्य आहे आणि त्याचं नाव उंचवणं गेलं पाहिजे. It is His will that we should be good and strong and mighty. ही त्याची इच्छा आहे की देवाचे लोक आपण चांगले असलं पाहिजे, सदृढ असलं पाहिजे आणि पराक्रमी असलं पाहिजे. He is our strength in our weakness. आपल्या अशक्तपणामध्ये तो आपलं बल आहे. He is our hope in our hopeless situation. आपल्या आशाहीन परिस्थितीमध्ये तो आपली आशा आहे. Let us look to the Lord in prayers. आपण सर्वजण यावेळेस प्रार्थना करूया. Father God, we come to your throne of grace. पिता परमेश्वरा, आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या Even राजासनाकडे as येतो. we have come here to worship you and give you praise this morning, या ठिकाणी आम्ही तुझी भक्ती करण्यासाठी तुझ्या नावाला स्तुती देण्यासाठी आलो असताना you fill our hearts with joy, O Lord. तू आमचे अंतःकरण आनंदाने भर. It is only you and you alone, O Lord, who is worthy to be praised among us this morning. प्रभू, केवळ तू आणि तू एकटाच आमच्यामध्ये आज स्तुती योग्य आहेस. Father God, we surrender our life into your mighty hands. पिता परमेश्वरा, हे जीवन आम्ही तुझ्या पराक्रमी हाती समर्पित Holy करतो. Spirit, we welcome you in this place. पवित्र आत्मा, आम्ही या ठिकाणी तुझं स्वागत करतो. Father God, let your Shekinah glory come down as we worship you. पिता परमेश्वरा, आम्ही तुझी उपासना करत असताना तुझं शखायना गौरव खाली येऊ दे. It is not about us, O Lord. It is not about the music. It is not about singing. It is all about you, O Lord. प्रभू, हे आमच्याबद्दल नाही, कोणत्याही गीताबद्दल नाही, कोणत्याही संगीताबद्दल नाही, तर केवळ आणि केवळ आमच्या प्रभू येशूबद्दल आहे. We bless your name. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद We देतो say, आणि आम्ही असं म्हणतो, Oh, Atma or Sacha, Ise, Aradhana karte hain. Oh, Atma or Sachai se Aradhana करते हैं. पवित्र
हालेलुया Hallelujah. हालेलुया. It is so good to know that Jesus loves us. आणि हे समजून घेणं किती चांगलं आहे की प्रभू येशू आपल्यावरती प्रीती Hallelujah. करतो. हालेलुया Hallelujah. Turn to your हालेलुया. neighbor and say, Jesus loves me. आपल्या बाजूच्या व्यक्तीकडे वळूयात आणि त्यांना म्हणूयात की प्रभू येशू माझ्यावरती प्रीती करतो. Loudly, come and say, Jesus loves me. मोठ्याने म्हणूयात की प्रभू येशू माझ्यावरती प्रीती करतो. Smile and say, Jesus loves me. आपण स्मित हास्य देऊयात आणि म्हणूयात की प्रभू येशू माझ्यावरती And I प्रीती have करतो. come here to rejoice in the Lord. आणि या ठिकाणी मी आलो आहे त्याच्यामध्ये आनंद करण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. Let us sing a wonderful hymn at this time. यावेळेस सुंदर ध्रुपद आपण गाऊया. Hymn of love. प्रीतीचं हे ध्रुपद आहे. Hymn number 343 from Upasana Sangeet. उपासना संगीत मधून गीत क्रमांक 343. It says, I am so glad that our Father in heaven loves us. प्रभूची प्रीती पतितावरी. Hallelujah.
आहे की And प्रभू because येशू of His आपल्यावरती love, प्रीती करतो and because of His love, we are here. आणि त्याच्या प्रीती खातरच आपण या ठिकाणी आहोत. Hallelujah! हालेलुया Hallelujah! हालेलुया. Because the Lord of the host is in our midst this morning. कारण आज सकाळी सेनाधीश परमेश्वर आपल्यामध्ये हजर आहे And we are His army. आणि आपण त्याचे सैन्य आहोत. Hallelujah! Hallelujah. We are the army of the Most High God. आपण परात्पर देवाचे सैन्य असे आहोत. Hallelujah! Who made the heaven and the earth. ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. Everything is possible unto Him. त्याच्या नावास्तव सर्व काही शक्य आहे. Hallelujah! हालेलुया. The dead rise. आणि जे मृत आहेत ते पुन्हा जिवंत होतात The sinner comes to Him. आणि जे पापी आहेत ते पुन्हा And he is बाहेर forgiven. निघतात आणि त्यांना क्षमा मिळते. Hallelujah! हालेलुया. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, 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 वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है, तो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, यादों का परमेश्वर हमारा उच्चार है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, यादों का परमेश्वर हमारा उच्चार है। मंदिर को जिसने दो भागा, जंगल से मार्गों निकाला, मंदिर को जिसने डुबाया, जंगल से मार्गों निकाला, जो वायदे करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है, जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, यादों का परमेश्वर हमारा उच्चार है।
आपला देव हा विजयशाली परमेश्वर आहे. Hallelujah. हालेलुया. We are worshiping a winner. आपण जो विजयी आहे त्याची भक्ती करत आहोत. And the word of the Lord says, आणि प्रभूच्या वचनामध्ये म्हटलं we आहे are more than, we are more than, we are more than. conquerors. Declare it, church, we are more than conquerors. मंडळी हे जाहीर करा Hallelujah. की आपण महाविजेते आहोत. The battle belongs to the Lord. युद्ध परमेश्वराचं आहे. Horses and chariots are made for the कोणी battle. कोणी रथांची व कोणी घोड्यांची प्रशंसा The मिरवतात. word of the Lord says प्रभूच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे. in Proverbs chapter 21 verse 31. स्तोत्र नीतिसूत्र 20:21-27 मध्ये Horses are made ready for the war, कोणी रथांची आणि कोणी घोड्यांची प्रशंसा करतात. for the battle. घोडे युद्धासाठी सज्ज But करतात. let me tell you this morning, पण मला तुम्हाला सांगू द्या, the battle is of the Lord. युद्ध परमेश्वराचा And आहे He is the winner. आणि तो विजयशाली आहे. He fights with us. तो आपल्या वतीने लढतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Oh, नारद ना घोडे, नारद ना घोडे, नारद ना घोडे, नारद ना घोडे, oh, नारद ना घोडे विजय दिलाएंगे. जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे. जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे. जीत हम जाएंगे. जीत हम जाएंगे. जीत हम जाएंगे. हम फतह पाएंगे. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है. नारद ना घोड़े, नारद ना घोड़े विजय दिलाएंगे. जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे. जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे. ये लोगों को
पहुंचाएंगे, नफरत को भी प्यार से दिखाएंगे। पैगाम मोहब्बत का घर घर पहुंचाएंगे, ये काम है हमारा। नफरत को भी प्यार से जीत दिखाएंगे, क्योंकि ओ यीशु आने वाला, यीशु आने वाला सबको बताएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, शीतला बचाएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, शीतला बचाएंगे। बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले, रखिया शैतान पैर बल्ले। बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले, रखिया शैतान पैर बल्ले। बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले, रखिया शैतान पैर बल्ले। बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले, रखिया शैतान पैर बल्ले। नारद ना घोड़े, नारद ना घोड़े विजय दिलाएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे। जीत हम जाएंगे, हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे। बल्ले 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 यीशु तेरी बल्ले बल्ले, रखिया शैतान पैर तले। बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले, रखिया शैतान पैर तले। बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले, रखिया शैतान पैर तले। बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले, रखिया शैतान पैर तले। यीशु आने वाला, यीशु आने वाला सबको बताएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे। बोलो यीशु मसीह की, राजाओं के राजा की, जो आने वाला है उसकी। हालेलुया, हालेलुया। What a wonderful day this. आणि किती हा आजचा अद्भुत सुंदर दिवस. What a wonderful presence of God. देवाचं किती अद्भुत सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. Because He is in my story. कारण तो माझ्या जीवन प्रवासामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. The God is in my story. कारण देव माझ्या जीवनाच्या गोष्टीमध्ये आहे. I have allowed Him to come in my life मी त्याला and write my story. मी त्याला वाव देत आहे की त्याने माझ्या जीवनामध्ये यावं आणि माझ्या जीवनाची गोष्ट लिहावी. He left the heavens and came down आणि त्याने स्वर्ग सोडला आणि पृथ्वीवरती आला. in search of me. तो माझ्या शोधामध्ये आला. Church, मंडळी, let us surrender our lives once again in the hands of God this morning. आपलं जीवन पुन्हा एकदा सकाळी आपण देवाच्या हाती सुपूर्द करूया And tell Him, here am I, God. आणि देवाला सांगूयात की प्रभू मी या ठिकाणी आलो आहे. Here am I, O Lord. मी या ठिकाणी उभा आहे. Thank you for your presence. तुझ्या सानिध्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. I need thy presence, O Lord. मला तुझी समक्षता हवी आहे. I need your presence मला तुझं in सानिध्य हवं आहे. everyday life, माझ्या दैनंदिन जीवनामध्ये, in every segment of my life, माझ्या जीवनातील प्रत्येक भागामध्ये, every hour of my life, O Lord. माझ्या जीवनातल्या प्रत्येक घटकेमध्ये. है हाजिर, है हाजिर, है हाजिर,
मैं कुछ भी ना बचा। जन्नत का वारिस किया है तूने मुझे, जन्नत का वारिस है किया। What a love, Lord. दुनिया सुनाती जब सजा, यीशु ने मेरी जगह दी तब। Yes, Lord. यीशु मेरी जगह, जब मैं पूरा खाली हो चुका था प्रभु, जब मुझ में कुछ भी ना बचा, तूने मुझे उस जन्नत का वारिस बना दिया है। शुक्रिया, शुक्रिया तेरा। साथ है, मेरे बीमारियों में तू मेरे साथ है प्रभु, मेरे निराशाओं में तू मेरी आशा बना है, तू मेरे साथ है प्रभु, मेरे हर जज्बात में, मेरे हर सोच में सिर्फ तू है प्रभु। हालेलुया, तेरे सिवा मैं कुछ नहीं सोच सकता प्रभु, तूने मुझे बल दिया है। सारे हालातों में, सारे लम्हातों में, सारे जज्बातों में तू हाजिर है। सारे हालातों में, सारे लम्हातों में, सारे जज्बातों में तू हाजिर है। सारे Come on church, declare this. आइए हम कबूले कि तू हाजिर है। जज्बातों में तू हाजिर है। सारे हालातों में, सारे लम्हातों में, सारे जज्बातों में तू हाजिर है। शाहों का शान तू खुदा, तेरा ना कोई मुकाबला, तेरा ही तख्त रहे सबसे ऊंचा। शाहों का Yes, Lord. खुदा, तेरा You deserve all the glory. You are the one who is seated. सबसे ऊंचा। शाम का। शाहों का शान तू खुदा, Yes, Lord. तेरा ना कोई मुकाबला, तेरा ही तख्त रहे सबसे ऊंचा। है हाजिर, है हाजिर, मेरी कहानी में तू है हाजिर। Oh, we lift our hands. We give you glory. मेरी कहानी में तू है मेरी कहानी में तू है हाजिर। जी हाँ प्रभु, है हाजिर, है हाजिर। मेरी कहानी में तू है हाजिर। जी हाँ प्रभु, मेरी कहानी में है हाजिर। अपने हाथों को उठाते हुए उस यीशु मसीह को आमंत्रित कीजिए। Let us invite that Lord to come in our life. है हाजिर। अपने आवाजों को ऊंचा उठाते हुए, It is only you and your God. For the last time, है हाजिर, है हाजिर, है हाजिर। जी हाँ प्रभु, मेरी कहानी में तू है हाजिर। सारे हालातों में, सारे लम्हातों में, सारे जज्बातों में तू
कहानी में तू है हासिल, है हासिल, है हासिल, है हासिल। मेरी कहानी में तू है हासिल। I request Aaron Roche Kistigari to please come forward. aaron rosh kistikari याला विनंती आहे पुढे यावं. Aaron Roche Kistigari of class 3, Ved Valley World School, Academy Business School Road, has been given this medal by taking part in the Global Academic Challenge and joined in a community of young learners across India, around the world, united by a shared passion for English language. आणि इंग्रजी भाषेसाठी त्याने ग्लोबल लेवलच्या परीक्षेमध्ये भाग घेतल्यामुळे पार्टिसिपेट केल्यामुळे त्याला हे मेडल मिळालं आहे आणि हे प्रमाणपत्र देखील मिळालं आहे. आपण सर्वजण त्यासाठी टाळे वाजवूयात. Let's clap our hands. आपण सर्वजण त्याच्यासाठी टाळे वाजवूयात. God bless you. देव तुला आशीर्वादित करो. If your children receive such kind of individual awards or prizes or certificate, we encourage you to please bring it in the house of the Lord, and we shall be very glad to honor your children in the house of the Lord for the glory of God. जर तुमची लेकरं अशा वैयक्तिक स्पर्धांमध्ये काही त्यांना बक्षीस मिळत आहे, पारितोषिक मिळत आहे, यशप्राप्ती होत आहे, तर ते तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये घेऊन या, जेणेकरून परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांचा सन्मान केला Let जाईल. us clap our hands and let's welcome our senior pastor as he come to share the word of God to us this afternoon. आपण सर्वजण टाळ्या वाजून आपल्या वरिष्ठ पालक साहेबांचं स्वागत करूयात देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये येत असताना. It's so great to be in the house of the Lord. प्रभूच्या घरामध्ये असणं हे किती थोर आहे. I am so delighted to be in the house of the Lord on the day of the Lord and along with you. प्रभूच्या दिवशी प्रभूच्या घरात तुम्हा सर्वांच्या समवेत मला खूप आनंद वाटत आहे प्रभूच्या सानिध्यात. Praise be the name of God. त्याच्या नावाची स्तुती असो. As we are studying from the names of the Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा आपण अभ्यास करत असताना to qualify ourselves to become proper citizen to live in heaven. आपण स्वतःला पात्र करत आहोत की योग्य स्वर्गाचे नागरिक होऊन राहण्याकरिता. And when we look to the names of Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकडे आपण पाहत आहोत. we know that God has spoken about his son. देवाने त्याच्या पुत्राबद्दल बोललेलं आहे आपल्याला माहित आहे. At the time of his baptism, when he came out of the water, बाप्तिस्मा वेळेस ज्यावेळेस येशू ख्रिस्त पाण्यातून बाहेर आले, voice came from heaven, स्वर्गातून वाणी आली, this is my beloved son, हा माझा परमप्रिय पुत्र, in whom I am well pleased. त्याच्यामध्ये मी संतुष्ट आहे. Then on the Mount of Transfiguration, आपण पाहतो रूपांतराच्या डोंगरावर पर्वतावर again the voice came, पुन्हा ती वाणी आली, this is my beloved son, हा माझा परमप्रिय पुत्र, I am well pleased in him, मी त्याच्यावर संतुष्ट आहे, you hear him. तुम्ही त्याचे ऐका. So we are looking to the names of Jesus Christ. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकडे पाहत आहोत. That Jesus' name was given from heaven as beloved son. येशू ख्रिस्ताला स्वर्गातून नाव देण्यात आलं परमप्रिय पुत्र. And as many as has received him, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला आहे, to them he has given the power to become the sons of God. त्यांना त्याने अधिकार दिला देवाचा पुत्र होण्याचा. So how many are sons of God here? मग ह्या ठिकाणी किती देवाचे पुत्र आहेत? Ladies also can raise their hands. महिला देखील आपला हात वर करू शकतात. Let's clap our hands for one another. एकमेकांसाठी टाळ्या वाजवूया. In Ephesians chapter 6, इफिस्करस पत्र याचा 6वा अध्याय, the word of God says, देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, to the praise of the glory of his grace, wherein
He hath made us accepted in the beloved. इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय आणि 6वं वचन. त्याच्या कृपेच्या गौरवाच्या स्तुतीत म्हणून हे झाले की त्याने आपल्याला त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केले आहे. He has made us accepted in his beloved son. त्याने आपल्याला स्वीकारलाय त्याचा प्रेमप्रिय पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे. So Jesus Christ is his beloved son, प्रभू येशू ख्रिस्त त्याचा परमप्रिय पुत्र. and whosoever believeth on him, जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो he becomes son of God. तो देवाचा पुत्र बनतो. Jesus becomes our elder brother, येशू ख्रिस्त आपला ज्येष्ठ बंधू बनतो and we become sons of God आपण देवाचे पुत्र होतो here on the earth. या पृथ्वीवर. We recognize only blood relations. आपण फक्त रक्ताचं नातं असतं त्यालाच ओळखतो. We recognize only आडनावी नातं. ओनली सरनेम आपण ओळखतो. All dars will be their relatives. सर्व दार त्यांचे नातेवाईक. Yesterday I met one pastor. काल मी एका पास्टरांना भेटलो. He told me my name is Pastor Koli. त्यांनी सांगितलं माझं नाव पास्टर कोळी. I was shocked. मला धक्का बसला. I said, I know Pastor Koli. मी म्हटलं पास्टर कोळींना तर मी How he ओळखतो. became so tall? मग ते असे उंच कसे काय झाले? He said, I am Pastor Koli. ते म्हटलं मी पास्टर कोळी. Oh, I said, we also have Pastor Koli. म्हणलं आमच्याकडे पास्टर कोळी आहेत. So all Koli names मग सर्व कोळी जे नाव आहेत get together. ते एकत्र येतात. All Wagmare names सर्व वाघमारे get together. एकत्र येतात. And if Wagmare names get together and Nanadar passing by, जर वाघमारे एकत्र आले नानादार तिथून चालले असतील तर he is pastor in Nanadar. He is not our relative. हे पास्टर नानादार आपले नातेवाईक नाहीत. But if you have accepted Jesus Christ, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आहे, if you have accepted Jesus Christ, जर तुम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आहे, all those who have accepted Jesus Christ as their personal savior becomes our brothers and sisters. ज्या सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारले ते आपले भाऊ आणि बहीण बनतात. It's a blood relationship. ते रक्ताचं नातं आहे. And we must not forget to meet one another, आपण विसरलं पाहिजे, एकमेकाला भेटलंच पाहिजे. whether we know them or not, आपण त्यांना ओळखतो किंवा because नाही. they belong to Jesus Christ. त्याचं कारण ते प्रभू येशू ख्रिस्ताचे आहेत. They are our brothers and sisters. ते आपले भाऊ व बहीण आहेत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. When I started my ministry here, या ठिकाणी ज्यावेळेस माझ्या सेवेची मी सुरुवात केली, and I went in, I didn't know anybody. या ठिकाणी मी कुणालाही ओळखत In नव्हतो Pune. पुण्यात. So I used to wander on the bicycle. मी सायकलवर इकडे तिकडे यायचं जायचो. Any home door is open where the cross is there inside the house, ज्या घरामध्ये दरवाजावर क्रॉस असायचा, I would enter in that house. मी त्या घरामध्ये प्रवेश करायचो. And I would tell them that I am so and so. मी त्यांना सांगायचो मी माझं नाव असं असं आहे, I would like to pray for you. मला आवडेल तुमच्यासाठी प्रार्थना करायला. And sometimes they would say, no, you are not, we do not know you. काही म्हणायचे आम्ही तुम्हाला ओळखत नाही, Don't pray. प्रार्थना नका करू. Okay, fine. ठीक आहे. Then I go to another room, another house. दुसऱ्या घरामध्ये मी And जायचो if they welcome, I pray. आणि स्वागत केलं, मी प्रार्थना करायचो. So one day, I went in one family, एक दिवस एका कुटुंबात मी गेलो and they said, I said, I have come for prayer. मी त्याला सांगितलं मी प्रार्थना करीत आलो आहे. I said, we didn't invite you. ते म्हटले आम्ही तर तुम्हाला आमंत्रण दिलं I नाही. said, I know you did not invite me, म्हटलं माहिती मला तुम्ही आमंत्रित but केलं it नाही, looks like that you are a Christian, पण दिसत आहे की तुम्ही ख्रिस्ती आहात, so I have come to pray for you. त्यामुळे मी आलो तुमच्यासाठी प्रार्थना करायला. No, we are from CNI. नाही नाही आम्ही सियानाईचे आहोत. From which church you belong to? तुम्ही कोणत्या चर्चचे? I belong to Assemblies of God. मी असेंब्लीज ऑफ गॉडचा आहे. Please get out of my house. आमच्या घरातून जा. You cannot pray तुम्ही प्रार्थना करू शकत नाही because we are CNI. कारण आम्ही सियानाई आहोत. Oh. असं का? I said, sister, before I go, म्हटलं I सिस्टर want to ask question. जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. Are you going to heaven? तुम्ही स्वर्गात जाणार आहे का हो? Of course, yes. नक्कीच जाणार. I am also going to heaven. अहो मी देखील स्वर्गात येणार आहे.
So if you don't want me to enter in your house, जर तुमची इच्छा आहे की नाही की मी तुमच्या घरात प्रवेश करावं, how can my God will allow you to enter in his house? मग माझा देव त्याच्या घरात तुम्हाला कसा प्रवेश Because देईल? my God is not a CNI God. कारण माझा देव सियानाचा नाही, My God is not Assembly of God. माझा देव असेंब्लीज ऑफ गॉडचा नाही, My God is not any denominational God. कोणत्या पंथाचा माझा देव My नाही. God is a creator of whole universe. माझा देव संपूर्ण विश्वाचा निर्माण And करता, everyone that has come on the face of the जो earth प्रत्येक जण या भूतलावर आला आहे, has been sent by Almighty God त्याला सर्वसमर्थवान देवाने पाठवलं आहे in different families. वेगवेगळ्या कुटुंबात. So whether I am Christian or not Christian, मी ख्रिस्ती असो किंवा ख्रिस्ती तर God has sent them on the face of the earth. देवाने त्यांना या भूतलावर So पाठवलं we have a आहे. responsibility. मग आपली जबाबदारी If आहे, I have accepted Jesus Christ, जर मी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला and आहे, because of I have accepted Jesus Christ, मी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्या कारणाने I became the brother of Jesus, मी येशूचा बंधू झालो आहे. and all Christians, those who accepted Jesus Christ, ज्या सर्वांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला ते सर्व ख्रिस्ती they are my brothers and sisters. ते माझे भाऊ बहीण So आहेत. I have responsibility मग ही माझी जबाबदारी to आहे reach others whom God has sent in different families. वेगळ्या कुटुंबात देवाला ज्यांना पाठवलंय त्यांना भेटणे. And they do not know truth. त्यांना सत्य माहित नाही. So it's my responsibility as a son of God देवाचा पुत्र आहे ना, त्याने माझी जबाबदारी आहे to look every person everywhere, your brother, your sister, created by God. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी सर्वत्र पाहायचंय की देवाने तुमच्यासाठी त्यांना निर्माण केले, तुमचे भाऊ बहीण. And you know, when you look to other people ज्यावेळेस तुम्ही इतर लोकांकडे पाहता तुम्हाला माहिती आहे, whom you do not know, ज्यांना तुम्ही ओळखत नाही, but just as God's creation, पण एक देवाची निर्मिती म्हणून immediately तत्क्षणी God's glory comes upon your life. तुमच्या जीवनावर देवाचं गौरव And येतं. your face is shined with the grace of God. तुमच्या चेहऱ्यावर देवाच्या कृपेने ती And चमक those who येते. look at you, जे तुमच्याकडे पाहतात they sense you are different, त्यांना you कळून- are powerful, and you are so strong. त्यांना कळून येते की तुम्ही वेगळे आहात, तुम्ही बलवान आहात, तुम्ही सामर्थ्यशाली आहात. Pastor, it is very easy for you to preach from pulpit. वाघ साहेब, पुलपिटवरून उपदेश करणं फार सोपं आहे तुम्हाला. आमच्याकडे या, मग तुम्हाला डाळ आट्याचा भाव कळेल. You come to my house and you'll come to the price of the lentil and flour. खरं काय असतं? What is the truth? No matter what you have said, you have to say. काही म्हणायचं ते म्हणा. Bible says बायबल सांगतं we have the responsibility to reach others because they are also creations of God. आपली जबाबदारी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं, कारण ते देखील देवाची निर्मिती आहेत. So how can we reach them? मग आपण त्याच्याकडे कसं पोहोचू How शकतो? can we present them ourselves? आपल्या स्वतःला त्यांना आपण कसं सादर करू शकतो? In Philippians chapter 4 verse 5 the word of God says, फिलिप्पियस पत्र याचा 4 अध्याय 5 वचन, Philippians chapter 4 verse 5, let your moderation be known unto all men, the Lord is at hand. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 5 वचन, तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो, प्रभू समीप आहे. It says all men, तर ठिकाणी सर्वांना, irrespective of their caste or creed or a religion. मग ते कोणत्या जातीचे असो, धर्माचे असो, कुठलेही असो. If you are son of God, जर तुम्ही देवाचे पुत्र आहात, if you are a child of God, जर तुम्ही देवाचे मुलं आहात, let your moderation be known to all people. तुमची सहनशीलता सर्व लोकांना कळून येवो. So God's son Jesus Christ, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, he was very moderate son of God. तो देवाचा फार सहनशील असा पुत्र होता. He came on the face of the earth तो या भूतालावर आला, and became a human person, तो मानव व्यक्ती बनला, just like you and me. जसे तुम्ही आणि मी आहोत. Difference was this, फरक हा होता that he had close connection with the Father. पित्याबरोबर त्याचा जवळच नातेसंबंध होता. We can also have the same close connection with the Father. आपण देखील तो नातेसंबंध देव पित्याबरोबर प्रस्थापित करू Jesus शकतो. said, कारण येशूने म्हटलं आहे, Gospel of John chapter 14, यानंतर सुवर्तमान 14 अध्याय, if anyone that believes on me जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो shall do the marvelous works, ते अद्भुत कृत्य करतील, wonders, अद्भुत कार्य करतील, as I have done, जसे मी केले and आहेत, even more than what I have done. मी केले त्यापेक्षा अधिक करतील. The more than what I have done. जे मी केले त्यापेक्षा अधिक करतील. More than what I have done. जे काही मी केले त्यापेक्षा अधिक करतील.
That is our responsibility. ही आपली जबाबदारी आहे. So let our life reflect through our behavior that we belong to the Almighty God. आपल्या जीवनातून प्रतिबिंबित होते होऊ द्या की आपण सर्वसमर्थवान देवाचे आहोत. In 1 Corinthians chapter 13, पहिली कोरिंथीकरास पत्र याचा 13वा अध्याय. we know this chapter, हा अध्याय आपल्याला माहिती आहे. and we last week they celebrated something. प्रेमाचा दिवस, व्हॅलेंटाईन डे. Huh? व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस. Oh, लफड्याचा दिवस. नाही, लफड्याचा sorry, दिवस. प्रेमाचा. प्रेमाचा. Chapter 13, verse 7. पहिली कोरिंथीकरास पत्र 13वा अध्याय 7वे वचन. Beareth all things, believeth all things, hopeth all things, endureth all things. पहिली कोरिंथीकरास पत्र 13वा अध्याय 7वे वचन. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. We need to have divine love in our life. आपल्या जीवनामध्ये देवी प्रीती असली पाहिजे. We should not have the marketing love. आपल्याकडे ते व्यावहारिक प्रीती नसली पाहिजे. We should not have the love like a shopkeeper. दुकानदार सारखी आपली प्रीती नसली पाहिजे. I love you, you love me. मी तुमच्यावर प्रीती करतो, तुम्ही माझ्यावर करा. I am helping you, you help me. मी तुम्हाला मदत करतो, तुम्ही मला मदत करा. If I don't find you helping me, I would never ever help you. जर तुम्ही मला मदत करत नसाल तर मी तुम्हाला कधीच मदत करणार नाही. So this is what our life is. आपलं जीवन असं This is a आहे. normal general life. हे सर्व सामान्य This is a जीवन, everyday life, as Paul calls it, carnal life. हे दररोजचं जीवन आहे, ज्याला पाऊल म्हणतो की हे दैहिक जीवन आहे. But we are not supposed to be carnal. पण आपण दैहिक असलं नाही पाहिजे. We are not supposed to be just a worldly life. आपलं जगिक जीवन नसलं पाहिजे. Our life has to be spiritual life. आपलं जीवन आत्मिक असलं पाहिजे. Irrespective of anybody insults us, criticizes us, despises us, मग कुणी आपला अपमान करू, आपलं टिकार करू, आपलं तुच्छ लेखो, we still go and help them when they are in need. ज्यावेळेस ते गरजेत असतात तरी Hallelujah. देखील आपण त्यांना मदत करतो. हालेलुया. One of our teacher, Bible college teacher, एक बायबल कॉलेजचे शिक्षक was hating me so much, ते माझा इतका तिरस्कार करायचे. and then he wanted to insult me every time. प्रत्येक वेळेस ते पाहिजे की माझा अपमान करायचे. But when he fell sick, ज्यावेळेस ते आजारी पडले, when I came to know this, मला ही बातमी कळाली. I rushed to the hospital. मी त्वरा केला रुग्णालयात गेलो. When he saw me, त्यांनी पाहिलं मला, he started crying. ते रडू लागले. He said, Brother Nanadar, तेवढे ब्रदर नानादार, I want to ask you forgiveness. मला तुमच्याकडे क्षमा मागायची I आहे. have given trouble you, insulted you so many times. पुष्कळशा वेळेस तुम्हाला त्रास दिला, अपमान केला. I never expected you ever will come to the hospital. मी अपेक्षाच केली नाही की तुम्ही रुग्णालयातून माझी भेट I घ्याल. said, Sir, मी म्हणालो, सर, I am a child of God, you are a child of God. मी देवाचं मूल, तुम्ही देवाचं मूल. It's my responsibility to come and visit you and pray for you. ही माझी जबाबदारी, तुमची भेट घ्यायची, तुमच्यासाठी प्रार्थना करायची. Jesus Christ knew who was going to betray him. येशू ख्रिस्ताला माहिती होतं कोण त्याचा विश्वासघात करणार. Jesus Christ knew who was going to abuse him. येशू ख्रिस्ताला माहिती होतं कोण त्याला शिव्या शाप देईल. But at the last moment, पण शेवटल्या क्षणात he washed everyone's feet. त्याने सर्वांचे पाय धुतले. He washed feet of Judas Iscariot. यहोदा इस्करियोतचे पाय त्याने धुतले. He washed feet of Peter. पेत्राचे पाय त्याने धुतले. Peter was worse than Judas Iscariot. यहोदा इस्करियोत पेक्षा पेत्र अति भयंकर होता. Judas Iscariot had total faith in Christ Jesus. यहोदा इस्करियोतचा पूर्णतः विश्वास ख्रिस्त येशूवर होता. He was so he had so faith in Lord Jesus Christ. त्याचा प्रभू येशू ख्रिस्तावर एवढा विश्वास होता. He knew त्याला माहित that होतं Jesus Christ is not ordinary person, येशू ख्रिस्त सामान्य व्यक्ती नाही. and no one can catch him. कुणी त्याला धरू शकणार नाही. No one can catch him. कुणी त्याला धरू Because शकणार he नाही, saw. अटक करू शकणार, कारण त्याने पाहिलं. He saw when people came to catch him, he disappeared. त्यावेळेस लोक त्याला पकडायला आले तो त्या ठिकाणी नाहीसा झाला. But he had the lust of the money. पण त्याला पैशाची वासना होती. So he
gave 30 rupees. He received 30 rupees from the enemies of Jesus येशू Christ. ख्रिस्ताच्या शत्रूंकडे त्याने 30 नाणे स्वीकारले. And he was watching everything. तो सर्व पाहत होता. And when people came to arrest him in the garden, त्या बगीच्यामध्ये ज्या लोक आले येशूला अटक करायला, he could not tolerate that. तो ते सहन करू शकला नाही. He could not believe. तो विश्वासच ठेवू शकला नाही. How can such a great person, इतका थोर व्यक्ती, I have seen him disappear from the congregation 2-3 times. 2-3 वेळा पाहिलं की लोकांच्या जमावातून तो गायब झाला, नाहीसा झाला. And I thought that he would not be caught by anybody. मला असं वाटलं की कोणीच त्याला अटक करू शकणार नाही. But today, पण आज in front of me, माझ्या डोळ्यासमोर he has been arrested and he doesn't do anything. त्याला अटक करण्यात येत आहे आणि तो काहीच करत नाही. Judas regretted. यहूदाने पस्तावा केला. The word of God says he went to the high priest again देवाचं वचन in the सांगतं, temple. मंदिरात प्रमुख याजकाकडे तो गेला. And he said, take this money. तो म्हटला, हे तुमचे शिक्के नाणे I पैसे don't घ्या. want this money. I want my Christ released. मला हे नकोय, मला ख्रिस्ताला सोडा. And priest answered, त्या याजकाने उत्तर I दिलं, cannot receive this money, the wages of the blood. आणि रक्ताचं मोल हे पैसे मी स्वीकारत शकत So नाही. Judas was so discouraged. मग यहूदा इतका निराश Instead झाला. of going to Jesus, येशूकडे जाण्याऐवजी he hanged himself त्याने गळफास घेतला, and went into hell straight away. सरळ नरकात गेला. Whereas Peter, जर पेत्राकडे पाहिलं तर who was so boasting about his strength, त्याच्या I will ताकदीबद्दल protect you. ताकदीबद्दल इतका अभिमान बाळगत होता, येशू मी तुझं रक्षण करेल. As long as I am here, Jesus, nobody can do anything to you. येशू मी आहे ना, कोणी तुला हाते लावू शकत नाही. And he did त्याने ते use केलं. his sword त्याचा तलवारीचा उपयोग केला. and chopped off the ear of the high priest's servant. प्रभू याजकाच्या दासाचा कान कापला. Jesus walked down, येशू ख्रिस्त त्या ठिकाणी खाली lift up झुकला. that ear कान and stick घेतला. it to the high priest's servant. त्या प्रमुखाच्या दासाला पुन्हा तो लावला. They took Jesus and Peter was following him. ते येशूला घेऊन गेले. पेत्र त्यांच्या मागे चालला होता. And we know the story very well. आपल्याला सर्वांना ही गोष्ट चांगली माहिती Peter आहे. was sitting in a place where they were having shaking. त्या ठिकाणी शिकोटी पेटून ते लोक बसले होते. One girl comes एक मुलगी येते, and looks at him. त्याच्याकडे पाहते. Girl comes and looks at him मुलगी येते, त्याच्याकडे पाहते. and says, you are one of them. तू त्यांच्यापैकी एक आहेस. Peter denies that. पेत्र ते नाकारतो. Another time, another girl comes दुसऱ्या वेळेस दुसरी मुलगी येते. and she says, you look like him. You are with him. तुम्ही त्यांच्यासारखे दिसता, त्याच्या बरोबर होता. He start abusing him. तो Jesus. येशूला शिव्या शाप देऊ लागला. Another person came अजून एक व्यक्ती आला, तिसरा. and he said, you definitely his disciple. निश्चित तू त्याचा शिष्य आहे. And Peter cursed Jesus Christ. पेत्राने येशूला शाप दिला. And cock crew. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो कोंबडा आरवला. Immediately he remembered what Jesus has told him. लगेच त्याला आठवलं येशूने त्याला काय सांगितलं होतं. And he was looking at Jesus. त्याने येशूकडे पाहिलं. And Jesus was looking at him. येशूने त्याच्याकडे And the पाहिलं. word of God says, देवाचं वचन he सांगतं, went and repented, regretted, and cried aloud. तो गेला, पस्तावा झाला, पश्चाताप केला, मोठ्याने रडला. And God used the same Peter to be the first speaker of the day of Pentecost. देवाने त्याच पेत्राचा उपयोग केला पेंटिकॉस्टच्या दिवसाचा पहिला वक्ता म्हणून. Your face tells others you belong to Jesus. तुमचा चेहरा इतरांना दाखवून देतो की तुम्ही येशूचे आहात. Hallelujah. हालेलुया. So let us have the face of accepting any unwanted thing that comes on our way. अनावश्यक जी कोणती गोष्ट आपल्या जीवनात येईल, आपल्या चेहऱ्यावर असं दिसू दे की आम्ही त्याला स्वीकारतो. Beareth all things, believeth all things, hopeth all things, endureth all things. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, त्याची सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर Let us धरते. bear one another.
एकमेकाचं Let us सहन करू. learn to bear one another in the church. चर्च मध्ये एकामेकाचं सहन करायला शिकू. Let us try to understand one another in the church. चर्च मध्ये एकमेकाला समजून घेण्याचा Let us प्रयत्न करू. practice this in the church. चर्च मध्ये त्याचा सराव करू. When you do it in the church, ज्यावेळेस तुम्ही चर्च मध्ये कराल you are able to do it in the world. मग जगात देखील तुम्ही करू शकाल. And people will be blessed through your life. तुमच्या जीवनाद्वारे लोक आशीर्वादित होतील. Because God has given that extra strength to your life. त्याचं कारण देवाने तुम्हाला अधिक ताकद तुमच्या जीवनात दिली आहे. Ephesians chapter 4 verse 2, the word of God says. इफिसकारास पत्र याचा दुसरा अध्याय वचन Ephesians chapter 4 verse 2. क्षमा करा, चौथा अध्याय दुसरं वचन. With all lowliness and meekness, with all long suffering, forbearing one another in love. इफिस 4:2 पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. Church, we have the responsibility of our nation. मंडळी, आपल्या राष्ट्राची जबाबदारी आपल्यावर आहे. We have the responsibility to pray for our nation. आपली जबाबदारी की आपण आपल्या राष्ट्रासाठी We have the प्रार्थना करावी. responsibility to love our nation. आपली जबाबदारी आपल्या We have the राष्ट्राप्रती करावी. responsibility to consider our nation as our nation. आपलं राष्ट्र आहे हे आपली जबाबदारी आहे. And love every Indian Christian or non-Christian प्रत्येक alike. ख्रिस्ती व्यक्ती किंवा ख्रिस्ती इतर व्यक्ती फलवणारी एक सारखी प्रीती करणे. Let us have lowliness in our life. आपल्या जीवनामध्ये आपण ती सहनशीलता बाळगूया. Allow God to give you strength to when we are on the job and we are insulted. ज्यावेळेस आपण नोकरीवर असतो, आपला अपमान होतो, When we are on the मागल्या job and we are hated and despised. आपल्या नोकरीवर असताना आपला तुच्छ लेखतात, तिरस्कार करतात. Allow God to give us that strength that we will never talk back or return tit for tat. आणि देवाकडे आपण मागे प्रभू वाव दे की प्रभू आम्हाला ती शक्ती सामर्थ्य दे की आम्ही जशाच तसे वागणार नाही. But we will bear one another आम्ही एकमेकांचं सहन करू. in love that Christ has given us. जे प्रीती ख्रिस्ताने दिली त्याप्रमाणे आम्ही वागू. Hallelujah. हालेलुया. I know, I think I have given this story once many times. मला माहिती आहे पुष्कळ वेळेस ही गोष्ट I सांगितली was आहे. traveling from Akola to Yeah. Manmad, अकोला ते मनमाला माझा प्रवास करत and होतो. we had to make a halt at Bhusawal भुसावळला आम्ही थांबलो होतो. and get the train from Bhusawal to Manmad next day. दुसऱ्या दिवशी भुसावळ ते मनमाड It was प्रवास hot season. आणि तो फार गरमीचे दिवस And in those होते. days there were no bars on the windows. आणि त्यावेळेस रेल्वेच्या खिडक्यांना ते गज नव्हते. So when next चढी नव्हत्या. station was coming, पुढचा थांबा येणार I होता. was sitting at the window मी खिडकीजवळ बसलो होतो. and I peeped out and saw rush at the platform. मी डोकं बाहेर काढून पाहिलं तर प्लॅटफॉर्म वरती लोकांची गर्दीच When गर्दी. train stopped, ज्यावेळेस रेल्वे थांबली, one person pushed his baby inside एका व्यक्तीने त्या लहान through my बाळाला window. माझ्या खिडकीतून आत टाकलं. So baby was taken by his relative नातेवाईकांनी त्या बाळाला and घेतलं I shut the door. आणि मग ती खिडकी बंद केली. When he came from the door ते त्या दरवाजातून आले, and slapped at me, माझ्या तोंडात एक फटका मारला. and he was so angry. त्यांना इतका राग आला. And there were some young people sitting on the upper berth आणि वरती काही तरुण बसले होते अप्पर बर्थवर. and they were talking to one another. ते एकमेकाशी बोलत होते. काय येडपट आहे हे? व्हॉट मॅड पर्सन दिस इज. खुशाली थोबड खाऊन घेतली. He has slapped and he is keeping quiet. अरे 2-4 द्यायचे ना ठेवून उलट्या. Should also retaliate back. And when another station came, नंतरचं पुढचं स्थानक there आलं. was no water पाणी नव्हतं. and the baby was crying for water. ते बाळ पाण्यासाठी रडत होतं. I said, please give me your bottle. I will jump from the window and get water for you. मी म्हटलं ती बॉटल द्या, खिडकीतून मी बाहेर जातो, पाणी घेऊन येतो. He was looking at me. ते माझ्याकडे असे पाहत And राहिले. yet he gave. तरी देखील त्यांनी ती And I बॉटल दिली. jumped out of the window, मी खिडकीतून बाहेर उडी went to मारली, the tap and got the water and gave to him. नळावर पाणी आणलं, त्यांना दिलं. When train started, ज्यावेळेस रेल्वे सुरू झाली, this man asked me, या मनुष्याने मला विचारलं, who are you? तुम्ही कोण आहात? Who are you? कोण आहेस तू? I slapped you. मी तुला थोबाडीत मारली And yet you have helped me to get water for my child. माझ्या मुलासाठी, तरी देखील पाणी आणून दिलं तुम्ही. That time I was very young. त्यावेळेस मी फार तरुण होतो. And I said to that person, मी त्या व्यक्तीला I म्हणालो, am a child of the Lord Jesus Christ. म्हटलं मी येशू जिवंत देवाचा मुलगा आहे. Jesus Christ has told me to love everyone. येशू ख्रिस्ताने मला सांगितलं की प्रत्येकानं प्रीती कर. And this man was
in tears in the compartment. हा व्यक्ती जो होता त्या डब्यामध्ये रडू What I लागला. am saying, मला काय not म्हणायचं that I am ते? great, मी महान आहे असं नाही, but God has given us the capacity to reflect the love by forbearing. देवाने आपल्याला ती क्षमता दिली की आपण सहन करून ती देवाची प्रतिबिंबित करू Ephesians chapter शकतो. 6 verse 9, the word of God says, इफिस 6:9. And ye masters, do the same things unto them, forbearing, threatening, knowing that the master also is in heaven. Your master also is in heaven. Neither is there respect of a person with him. इफिस 6:9. धनानं तुम्ही त्याच्याशी तसेच वागा व धमकवण्याचे सोडून द्या, कारण तुम्हाला हे ठाऊक आहे की तुमचा व त्याचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही. Hallelujah. हालेलुया. If you have servants under you, तर तुमच्या अधिकाराखाली नोकर काम करत आहेत, when you talk with them, ज्यासोबत त्याच्याशी बोलता, when they speak hard words, जास्त कठोर शब्द बोलतात, bear it सहन करा, and give them answer in love and compassion. त्यांना कळवळीने प्रीतीने उत्तर द्या, Because your Lord and his Lord is the same. कारण त्यांचा आणि तुमचा प्रभू एकच आहे. Your Lord and his Lord is the same. तुमचा प्रभू आणि त्यांचा प्रभू एकच आहे. Your Lord and his Lord is the same. तुमचा प्रभू आणि त्यांचा प्रभू एकच आहे. Don't teach him lesson. त्याला धडा शिकू नका. Don't tell him, हा आता दाखवतो तुला. I'll show you now. हे चर्च मध्ये होते. This happens in the church. चर्च मध्ये आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, देवा कधी हे पाळक बंद करते कोणास ठाऊक, मला जरा थोबाडीतच हाणायची, त्याला बाहेर जाऊ द्या. When the pastor stop, I have to go out and slap that person on his face. त्याला बघतोस मी. I'll see him. तो इथं भेटतो He meets me here. आणि मग मी मनात म्हणतो, बाहेर ये गेटच्या, मग तुला दाखवतो. And I say it in my heart, come outside the इथं मी gate. काय केलं की पाळक साहेब लगेच I'll धावले. show you. If I do anything here, pastor will come running. Because and yet we have come to the church. अहो तरी आपण Same चर्चला आलो. church. त्या चर्च We मध्ये are worshiping together. एकत्र भक्ती करतोय देवाची. Let us remove every hatred, every anger, every thing that we are burning with, leave it at the feet of the cross. आणि जे काय आपल्यामध्ये तिरस्कार आहे, लोकांबद्दल वाईट विचार आहेत, जे काय आपल्या अंतकरणात पेटत आहे, वधस्तंभाच्या चरणाजवळ इथंच सोडू. Allow Christ to be reflected in me and through me. माझ्याद्वारे, माझ्या जीवनाद्वारे ख्रिस्त प्रतिबिंबित हो. Colossians chapter 3 verse 13. कलसे 3:13. Colossians chapter 3 verse 13. Forbearing one another and forgiving one another, if any man have a quarrel against any, even as Christ forgave you, so also do ye. कलसे 3:13. एकमेकाचे सहन करा आणि कुणा विरुद्ध कुणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही करा. Jesus said, forgive them who has done wrong with you, जे तुमच्यावर चुकीने वागले, येशू म्हणतो त्यांना क्षमा करा, as Christ has forgiven you. जसे ख्रिस्ताने तुम्हाला क्षमा केली आहे. Jesus Christ has forgiven us even before when we ask him forgiveness. क्षमा मागण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने आपल्याला क्षमा केला आहे. So don't wait person who hurt us to come and ask forgiveness to us, then I will forgive. थांबू नका. ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखवलं ते क्षमा मागेल, नंतर मी क्षमा करेल. That will hinder your prayers. त्यामुळे तुमच्या प्रार्थनेमध्ये अडभिंत होईल. When you pray, that person will come again and again in front of you. प्रार्थना केला तर त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या समोर And you will प्रत्येक be वेळा येईल. disturbed in your prayer. प्रार्थनेमध्ये तुम्ही अस्वस्थ व्हाल. So many have troubled me in whole of my life. माझ्या आयुष्यात पुष्कळाने मला त्रास दिला आहे. So many. पुष्कळचे भरपूर. I have gone through the valleys of persecutions every day. दररोज छळाच्या त्या दरीतून मी गेलेलो आहे. Every day. दररोज. And I have forgiven everyone every day. दररोज प्रत्येकांना मी क्षमा केलेली Because I आहे. don't want my prayers to be disturbed. मला असं नको माझ्या प्रार्थनेमध्ये मी I don't अस्वस्थ want व्हावं. my prayers to be used by Satan to utter the words of the curse against anyone. मला माझी इच्छा नाही की सैतानाने माझ्या मुखातून उपयोग करावा, माझ्या होटाचा, की मी कुणालाही शाप द्यावा प्रार्थनेमध्ये. If you are a child of God, जर तुम्ही देवाचं मूल आहात, God will take care of it. देव त्याची काळजी घेईल. Don't worry about anything. कुठल्याही गोष्टी चिंता करू God नका. will take care of it. देव ते हाताळेल. Don't even, when you see something like that,
असं काय तुम्ही पाहिलं तर don't you ever utter the word from your mouth. तुमच्या तोंडातून शब्दही काढू नका. मला त्रास दिला ना. You भोगा trouble me? आता. Trouble me? Now live like that only. भोगा आता. Whatever comes in your life, take it. देव जिवंत आहे माझा. My God is If you say alive. that in your heart, हृदयात जर तरी same बोलला problem will enter in your life again. पुन्हा ती समस्या तुमच्या जीवनात प्रवेश करेल. Because we are not following the word of God. याचं कारण की आपण देवाच्या वचनाप्रमाणे करत नाही. It's not humility. ती नम्रता नाही. It's not that we are weak. असं नाही की आपण कमजोर आहोत. We don't retaliate because we are very strong. आपण बलवान आहेत त्यामुळे आपण तसंच तसे वागत नाही. We don't retaliate because we are very strong. ते बलवान आहेत म्हणून आपण प्रतिसाद we don't retaliate because we are very strong. आपण त्यांच्याबरोबर तसंच तसं वागत नाही कारण आपण बलवान आहोत. Those who are strong, please stand. जे बलवान आहेत ताकदवर आहेत त्यांनी उभं राहावं. Those who are strong by the strength of the Lord. प्रभूच्या बळाने जे बलवंत आहे ते उभे राहा. Oh, I'm so happy. मला फार खुशी वाटत That आहे. whole my church is very strong. माझी संपूर्ण मंडळी बलवान आहे. This week is going to be the week of the miracles. हा आठवडा चमत्काराचा आठवडा असणार आहे. This week you will get the more opportunity to forgive one another. तुम्हाला अधिक संधी मिळणार आहे ते एकमेकाला क्षमा करायची. More आठवड्यात people will try to insult you. लोक जास्त अपमान तुमचा Just करतील. forgive. क्षमा करा. Just forgive. क्षमा करा. Just be a traffic controller. तुम्ही वाहतूक नियंत्रक बना. You know traffic controller what he does? तुम्हाला माहिती आहे वाहतूक नियंत्रक काय He is करतो? not very fat. तो काय ढोला जाड नसतो. He is not very tall. उंचही नसतो. Just boombill. स्किनी बोनी. But when he stands in the square परंतु चौकात उभा राहतो and when he puts his hand like this, असा हात केला he doesn't speak. तो शब्दही बोलत नाही. He puts his hand. असा हात करतो. All the truck driver puts their back. सगळं ट्रक ड्रायव्हर. And when he allows them to go, then they go. म्हणतात जावा तरच माणूस निघतो तिथून. No truck comes on him. कोणताही ट्रक त्यांना धडक देत नाही. Be a traffic controller of Satan's attack. सैतानाच्या हल्ल्याचे वाहतूक नियंत्रक बना. If the attack is coming, just give them way. Come on, go this way. हल्ला आला की म्हणा जा तिकडं. Go this way. जा त्या बाजूला. Go this way. जा माग. Go this way. जा पुढं. Why? Ka? They listen to that man. का ते त्या व्यक्तीचं ऐकतात चौकामध्ये. Authority. No. Because of the uniform. त्या गणवेशामुळे He has got that uniform of authority. अधिकाराचा गणवेश त्याच्याकडे If he आहे. removes the uniform and says, I have the authority, nobody will care for you. त्यांना गणवेश काढला आणि म्हणलं अधिकार आहे, कोणी म्हणाल परवाई करणार नाही त्याची. Have a uniform of Christ likeness. ख्रिस्ता सदृश्य असं गणवेश घाला. Hallelujah. हालेलुया. When you have the uniform of Christ likeness, ख्रिस्ताच्या सदृश्य असं गणवेश तुमचा you असेल will get the power, strength, and ability to divert your problems outside of you. शक्ती सामर्थ्य ताकद तुम्हाला मिळेल. ते समस्या येतील त्याला तुम्ही दिशा दाखवाल. निघून जा बाहेर. And people will wonder at you. लोक चकित होतील तुम्हाला Going पाहून. through all these troubles and trials, still he is so satisfied, so happy, and so gorgeous. आणि ते म्हणतील की एवढा त्रास संकटातून जाता हा खुश आहे, आनंदी आणि किती गोंडस आहे. तू बोलावेले सेवक राया प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा लावली. मज घे तव खुशीशी प्रभु के ओढुनी. सेवेला श्रम व्हावेसे तरी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने.
तुझशी तव तुझा राहुनी माझ घे तव तुझी प्रभु घे ओढुनी Draw me nearer, nearer, blessed Lord, to the cross where thou hast died. Draw me nearer, 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 blessed Lord, to thy precious bleeding side. Heavenly Father, we thank you, Lord, that you have brought us out of the darkness into your marvelous light. स्वर्गीय पिता आम्ही आभार मानतो त्या अंधारातून तू आम्हाला तुझ्या अद्भुत प्रकाशात आणला Help us आहे. to have the mind of Christ. आमच्याकडे ख्रिस्ताची चित्तवृत्ती असू दे. Help us to put on the uniform of the likeness of Christ, ख्रिस्ताचं सदृश्य असं गणवेश परिधान करण्याकरिता so आम्हाला that we सहायता can कर. be loving people, जेणेकरून आम्ही प्रेमळ लोक so that we होऊ. can be long suffering people, आम्ही सहन करणारे so that we लोक can होऊ. be forgiving people, आम्ही क्षमा करणारे लोक होऊ. we can be patient people, आम्ही धीर धरणारे लोक होऊ. and people around will see that there is a change in our lives, अवतीभोवतीचे लोक पाहतील की यांच्या जीवनात बदल झालेला and we आहे. can boldly say and testify that Jesus is the source of that strength. आम्ही Change. निर्भयपणे सांगू शकतो की येशू ख्रिस्त आमच्यातील बदलाचा तो उगम आहे. Use us for that purpose, we pray. प्रभू त्या उद्देशाने आमचा उपयोग करायची And प्रार्थना as you use करतो. us, Lord, प्रभू आमचा तो उपयोग करत असताना help us to find ourselves humble at the feet of the cross, प्रभू आम्ही पाहावं की आम्ही वधस्तंभाच्या चरणाजवळ नम्र saying that, व्हावं. Lord, let you increase and I decrease. प्रभू आम्ही म्हणावं की प्रभू तुझी वृद्धी आमचा राज. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Everybody said, सर्वांनी Amen. म्हणावं आमेन. Amen. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be sitting in God's presence. प्रभूच्या सान्निध्यात आसन ग्रहण करूया. This afternoon we are so glad to let you know that our worship in charge, Sister Esther Dar, is celebrating her birthday today. आम्हाला फार आनंद होतोय तुम्हाला सांगण्याकरिता आपले गायन May I वृंदाचे request पुढारी you to please come on the सिस्टर stage. एस्तरदार त्यांचा आज वाढदिवस साजरा करत आहेत. Let us sing a birthday song for her. आपण ते Happy birthday To you, happy birthday to you, happy birthday dear sister, happy birthday to you. May the dear Lord bless you, may the dear Lord bless you, may the dear Lord bless sister. Happy birthday to Shall we all stand? Let's stretch both our hands towards her and let us pray. सर्वजण a उभे prayer राहावे. of blessing. आपले हात त्यांच्याकडे करूया की देवाने त्यांना आशीर्वादित करावं. Gracious Heavenly Father, we thank you for Sister Esther Dar. कृपा परमेश्वर सिस्टर एस्तरदार बद्दल आम्ही आभार We मानतो. thank you, Lord, that you are even using her to lead the worship department of our church. आमच्या मंडळीचं गायन वृंदाचा विभागाचं पुढारी पण करण्याकरिता We त्यांचा thank उपयोग you, करायला आभार Lord, मानतो. that you are using her as a worshipper, as a wife, as a mother, as a daughter-in-law. प्रभू आभार मानतो त्यांना तो उपयोग करत आहे तुझे उपासक म्हणून, पत्नी म्हणून, आई म्हणून, सून म्हणून. Lord, we ask your blessings upon her, Lord. प्रभू तुझे आशीर्वाद मागतो Pray त्यांच्याकरिता. for Brother Ricky and Sister Esther, Lord. and रिकी आणि सिस्टर एस्तरसाठी We प्रार्थना thank you करतो. for their two sons, Leroy and Gary Lee. लेरॉय गॅरेले त्यांच्या दोन्ही We ask मुलाबद्दल your आभार blessings मानतो. upon this family, Lord. संपूर्ण कुटुंबावर तुझे आशीर्वाद Continue मागतो. to use them mightily for your glory, त्या Lord. गौरवासाठी पारकर्मीरित्या त्यांचा I pray उपयोग for कर. Sister Esther, Lord, and सिस्टर Father. एस्तरसाठी आम्ही प्रार्थना Fill her करतो. more with your power, with your anointing, Lord. प्रभू अभिषेक आणि सामर्थ्याने त्यांना Let her be भर. a blessing to many others, Lord. पुष्कळांसाठी त्यांना आशीर्वाद असं कर. Show her many more birthdays, Lord. त्यांना अधिक वाढदिवस दाखव. We as a church, we bless her in Jesus' name. मंडळी नात्याने आम्ही त्यांना आशीर्वादित करतो. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो. I आमेन. request my wife, Sister Yogita Dar, to come forward with the bouquet of flowers and let us appreciate her and express our love towards her. आपले Let's प्रीती clap त्यांना our आपण hands. दाखवूया, टाळ्या वाजवूया. टाळ्या वाजवाना द्वारा टाळ्या वाजूया. You may be sitting in the presence of the Lord. If you are celebrating your birthday or anniversary this weekend, you are here, may I request you to please stand.
वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहात तर विनंती आहे उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthdays in this week. प्रियजनांसाठी प्रार्थना करतो जे आठवड्यात त्यांचा वाढदिवस साजरा करत Those who are आहेत. standing here and online. जे या ठिकाणी उभे आहेत जे ऑनलाईन आहेत. We thank you, Lord, for your faithfulness in their life till now. आतापर्यंत त्यांच्या जीवनात विश्वास आभार As मानतो. they enter into a brand new year of their lives, त्यांच्या आयुष्यात नवीन वर्षात पदार्पण help करत them to असताना continue to experience your faithfulness, providence, and protection. त्यांना अधिक अनुभव देतो विश्वासाचा संरक्षणाचा Let all the पुरवठ्याचा. promise of your word be fulfilled in their lives. तुझ्या वचनाचे सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण Show हो. them many more birthdays, Lord. त्यांना अधिक वाढदिवस दाखव. We as a church, we bless them in Jesus' मंडळी name. नात्याने आम्ही त्यांना आशीर्वादित In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be sitting in the presence of the Lord. तुझ्या सानिध्यात आसन ग्रहण Let us करूया. all worship the Lord by giving God's tithes, our offering, and mystery offering unto the Lord. ज्याचं दशांश आपलं दानार्पण सेवा Have a करण्याचं blessed week walking in the likeness of Jesus Christ our Savior. आशीर्वादित आठवडा असो आपला पूर्व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सदृश्य जीवनामध्ये आपण चालूया. And please enjoy the refreshments, the snacks, and the cold drink that is provided outside the church. चर्चच्या बाहेर जे काय अल्प उपहार आणि शीतपेय आहे त्याचा आस्वाद घ्या. Pastor staff, we will stand right behind the church to meet you. बाळके वर्ग चर्चच्या मागे असेल तुम्हाला God भेटण्याकरिता. bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Dum da dum da na na, oh, dum da dum da na na, oh, dum da dum da na na, oh, dum da dum da na na, de na de na, dum da dum da na na, oh, dum da dum da na na, oh, dum da dum da na na, oh. विश्वासी योग्य परमेश्वर है तू, देखा है मैंने अपने जीवन में, दुनिया बदलती है तू ना बदलता, से भी मैं करता भरोसा, विश्वास योग्य परमेश्वर है तू, देखा है मैंने अपने जीवन में, दुनिया बदलती है तू न बदलता, बंदानों से भी मैं करता भरोसा, इंसानों से तू सुना दिल की हर एक पुकार, रखता तुझा हालातों से तू शक्तिमान